राज्य सरकारनं आपला ठराव केंद्राकडे पाठवला या विमानतळाला नाव द्यावं म्हणून, आणि एकच ठराव माननीय दिवा पाटील साहेबांच्या नावाचा गेलेला आहे, त्यामुळे तेच नाव होणार आहे. खरं तर आज आता जे इशारा देत आहेत त्या इशारा देणाऱ्या मंडळींना ते दिवा पाटील साहेबांचं नाव लागावं असं खरोखर जर वाटतं तर ज्यावेळेला हे आंदोलन सुरू होती या आंदोलनांमध्ये हे नेते कुठे होते? कारण राज्य सरकारचा दुसरा प्रस्ताव कुठला गेलेला नाही. हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसजींनी वारंवार घोषणा त्याची केली आहे. सन्माननीय मुरलीधर मोहोळजी जे नागरी उड्डयन मंत्री आहेत, ज्यांच्याकडे राज्य सरकारचे प्रस्ताव जातात तिथून ते पुढे जातात, त्यांनी सांगितलेलं आहे एकच नाव आहे. माझा हे कोण अशा मध्ये वावटाळ्या उठवतो आणि त्याचे उद्देश काय हे जाणून घेतलं पाहिजे. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा जो वाद आहे, सस्पेन्स जो आहे तो सध्या सुरूच आहे. मध्यंतरी जर पाहिलं तर खासदार भिवंडीचे सुरेश म्हात्रे ते देखील येऊन कार रॅली काढत कुठेतरी नामकरण हे कुठेतरी उद्घाटनापूर्वी दिवा पाटलांचं नाव या एअरपोर्टला लागावं त्यासाठी त्यांनी इशारा देखील थेट दिलाय निर्वाणीचा की कुठेतरी जर शासनाने या संदर्भात नावाचा कुठेतरी उचित निर्णय घेतला नाही तर आपण फ्लाईट जे आहेत तर टेक ऑफ होऊ देणार नाही असा निर्वाणीचा इशारा होता. आणि सध्या भाजपची नेमकी भूमिका काय आहे? जर मुख्यमंत्री देखील येऊन गेले, साईट व्हिजिट करून गेले, पण अजूनही नेमकं पाणी अडतंय कुठं अजूनही चर्चा होत नाहीये किंवा नामकरणाचा प्रस्ताव कुठेतरी जो पाठवलेला आहे त्यावर सस्पेन्स हा अजून का सुरू आहे? या संदर्भामध्ये राज्य सरकारचा केंद्र सरकारच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकारनं आपला ठराव केंद्राकडे पाठवला या विमानतळाला नाव द्यावं म्हणून, आणि एकच ठराव माननीय दिवा पाटील साहेबांच्या नावाचा गेलेला आहे, त्यामुळे तेच नाव होणार आहे. तुमच्याप्रमाणे आम्हालाही अपेक्षा आहे, इच्छा आहे की लवकरात लवकर झालं पाहिजे. अद्यापर्यंत ते झालेलं नाही. काय कारणामुळे थांबलंय याविषयी आमच्याकडे असलेली माहिती की राज्यामधले आता 4 विमानतळ आहेत. पुण्याच्या विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव द्यायचंय, संभाजी महाराजांचं नाव द्यायचंय, ते संभाजीनगरच्या विमानतळाला द्यायचंय, आणि कोल्हापूरच्या विमानतळाचं नामकरण. 4ही प्रस्ताव एकत्र करावेत म्हणून प्रयत्न आहे असं मागच्या वेळेला सन्माननीय मुरलीधर मोहोळजी यांच्याकडून कळलेलं होतं. या संदर्भामध्ये लवकरच होईल असं सांगितलं गेल्यामुळे आम्ही थांबलो, पण अद्यापर्यंत झालेलं नाही. म्हणून आता आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की आता दिल्लीमध्ये या संदर्भामध्ये पाठपुरावा करावा. माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की या संदर्भामध्ये आम्ही जे ठाणे रायगड जिल्ह्यामधले या संदर्भामध्ये मागणी करतो, आंदोलनांमध्ये सहभागी होतो, या सगळ्यांचं एक शिष्टमंडळ याची भेट केंद्रातल्या नेत्यांशी घडून द्यावी. एकत्रित पाहिलं तर नुकतंच आता भिवंडीच्या खासदारांनी देखील कार रॅली काढत कुठेतरी इशारा देखील दिला हा सरळ की टेक ऑफ होऊ देणार नाही जोपर्यंत नाव लागत नाही, आणि 27 ची कुठेतरी डेडलाईन देखील दिली आहे. खरं तर आज आता जे इशारा देत आहेत त्या इशारा देणाऱ्या मंडळींना ते दिवा पाटील साहेबांचं नाव लागावं असं खरोखर जर वाटतं तर ज्यावेळेला हे आंदोलन सुरू होती या आंदोलनांमध्ये हे नेते कुठे होते? यांची भूमिका त्यावेळेला काय होती? जेव्हा महाविकास आघाडीनं बाळासाहेब ठाकरे साहेबांना यांचं नाव द्यायचं ठरवलं, त्याच्या पद्धतीनं सिडकोनं ठराव केलेला होता, तर या संदर्भामध्ये मग त्यांनी त्यावेळेला ही भूमिका घेतली नाही. त्यावेळेला या पक्षाच्या सगळ्या नेत्यांच्याकडे हे सर्व पक्षीय कृती समिती म्हणून आम्ही गेलो होतो, भेटलो होतो, पण त्यांनी त्यावेळेला ऐकलं नाही. आंदोलन केली, साखळी आंदोलन, घेराव आंदोलन करायचं ठरवलं होतं, याच्यातून मशाल मोर्चा काढायचं ठरवलं. यानंतर सुद्धा जवळपास 1.5-2 वर्ष याच्यामध्ये गेली. त्यावेळेला या संदर्भामध्ये या सगळ्या नेत्यांनी कुठल्या स्टेटमेंट केलं नाही. मग भाजप सरकारनं नावही दिलं, विधानसभा विधान परिषदेनं एकमतानं ठराव पारित केला. त्यानंतर आता विमानतळाचं उद्घाटन जवळ आलं, निवडणुका जवळ आल्या, म्हणून राजकीय दृष्ट्या ते ही भूमिका घेतलेली त्यांनी दिसली. पण तुम्ही म्हणताय की राज्य शासनाकडे केंद्र शासनाकडे एकच प्रस्ताव नावाचा गेलाय, तोही दिवा पाटलांचा, पण चर्चा सुद्धा सुरू आहेत की केंद्र शासन अजून कोणत्या तरी नावाचा विचार देखील करतेय. नाही, आता अशी चर्चा तुमच्याकडे ज्यांनी केली त्यांना याच्या संदर्भामध्ये नेमकी काय माहिती आहे त्यांनी सांगितली पाहिजे. कारण राज्य सरकारचा दुसरा प्रस्ताव कुठला गेलेला नाही. हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसजींनी वारंवार घोषणा त्याची केली आहे. सन्माननीय मुरलीधर मोहोळजी जे नागरी उड्डयन मंत्री आहेत, ज्यांच्याकडे राज्य सरकारचे प्रस्ताव जातात तिथून ते पुढे जातात, त्यांनी सांगितलेलं आहे एकच नाव आहे. माझा हे कोण अशा मध्ये वावटाळ्या उठवतो आणि त्याचे उद्देश काय हे जाणून घेतलं पाहिजे.
शेवटचा प्रश्न, उद्घाटन 30 तारखेचा सप्टेंबर डेट दिलेली आहे आणि काय वाटतं भाजपचा नेमका स्टँड काय असणार आहे तोपर्यंत? नाही, भारतीय जनता पार्टीचा स्टँड आहे की या सगळ्या परिसराच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे विमानतळ लवकरात लवकर सुरू होणं आवश्यक आहे आणि त्यामुळे ते लवकर सुरू होते, स्वागत आहे. फक्त त्या विमानतळाला द्यायच्या नावाचा राज्य सरकारचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव या उद्घाटनाच्या पूर्वी करावा. खरं तर ज्या वेळेला पंतप्रधान येऊन त्याचं उद्घाटन करतील त्यानंतर तो विमानतळ CISFच्या कडे त्यांच्या शेवटच्या सगळ्या याच्यासाठी जातो. त्यानंतर 45 दिवसांनी प्रत्यक्ष ऑपरेशन सुरू होतं. म्हणजे उद्घाटन झालं म्हणजे विमानतळ सुरू नाही होणार आहे, उद्घाटन होणार आहे. तर त्यामुळे खरं तर औपचारिक दृष्ट्या विमानतळ सुरू व्हायच्या आधी हे नाव दिवा पाटील साहेबांचं दिलं जाणं आवश्यक आहे. तसाच आमच्या सगळ्यांचा आग्रह, इच्छा आहे.